आज प्रचाराचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसातच आज आपला विजय निश्चित झाला आहे असं प्रत्येक मतदाराच्या तोंडून येत आहे। खूप बरं वाटतं ऐकून। गेली 5 वर्ष जी सेवा केली, जे पंचक्रोशीत कार्य केलं आहे, सदस्य पदावर नसताना सुद्धा ना आम्ही दोघं ना ह्या जिल्हा परिषद सदस्य ना आम्ही पंचायत समिती सदस्य आहे, परंतु सतत सर्वांच्या संपर्कात आणि सतत सर्वांच्या अडचणी जाणून त्या निरसन करण्याचे काम हे केलं आहे। त्याचं आज कुठेतरी पोचपावती मिळते। प्रत्येक घरोघरी जो आशीर्वाद मिळतो, जी आरती मिळते, याने स्पष्ट आहे का मतदाराचा कौल आपल्याकडे आहे, धनुष्यबाणाकडे। आज सरपंच म्हणून कार्य करत असताना जे कोल्हारे ग्रामपंचायतचं मॉडेल बनवलं आहे, तेच काम आपल्याला पंचायत समिती गणामध्ये आणि जिल्हा परिषद गटामध्ये करायचं आहे आणि त्या उद्देशाने ते विजन ठेवून आपण चाललेले सर्वचे सर्व उमेदवार ह्या प्रसंगी फक्त प्रचार किंवा निवडणूक पडता येणारा उमेदवार नाही, तर गेली 5 वर्ष संपर्क जमवणारा आज एक त्यांचा घरातला कुटुंबातला सदस्य आहे अशी वागणूक ज्या वेळेस भेटते, त्याच वेळेस त्या कामाची पोचपावती भेटते। ह्या वाडी वस्त्यांमध्ये, या माणगाव तर्फे वरळीमध्ये आज आम्ही आहोत। या वाडी वस्त्यामध्ये, या गावांमध्ये जी केलेली कामं आहेत सदस्य पदांवरती, जसे की आम्ही माणगाव वाडीमध्ये गेले असतात तशी त्यांनी सांगितलं आम्हाला पाण्याची समस्या आहे, तर तात्काळ ते तशी आपण त्याच दिवशी लगेचच जवळजवळ 2 किलोमीटर पाईप मागवून त्यांची पाण्याची समस्या दूर केली। लगेच पुढे गेल्यानंतर बेकरेवाडी, आसरवाडी, धनगरवाडा या परिसरामध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला रस्त्याची समस्या आहे। आपण तिथे JCBने सर्व रस्ते सुरळीत केले, जेणेकरून तिथली जे पेशंट असतील, जे रुग्ण असतील, तिथं रुग्णवाहिका जाऊ शकते, तिथं जी महिलांची, जी विद्यार्थ्यांची आणि जी वयोवृद्धांची आणि माझ्या नागरिकांची गैरसोय होती ती कुठेतरी दूर केली जाईल। या सर्व पंचक्रोशीत काम करताना, सदस्यपदावर नसताना जो अनुभव आला आहे, ज्या प्रश्न जाणून घेतलेत, त्या प्रश्नांचा उपयोग मला आज निवडणुकीचा ज्यावेळेस कौल भेटेल 9 तारखेला, त्यावेळेस मला त्याचा उपयोग होणार आहे। आज ह्या प्रचाराच्या तिसऱ्या दिवशी मी सगळ्यांना वचन देतोय की जे बोललोय ते अद्याप परत केलं आणि करतच आलोय, परंतु ह्या मतदारांना एक आश्वासन आहे माझ्याकडून। तुमचा दादा कालही होता, आजही आणि भविष्यात पण राहणार आहे। ज्या गोष्टी कोणीच केल्या नाही त्या गोष्टी तुमचा दादा आणि तुमची वहिनी ताई आम्ही सोबत कटिबद्ध आहोत काम करण्यासाठी। ह्या परिसरामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत, ज्या ज्या महिलांकडून अडचणी आम्ही ऐकल्यात, त्या अडचणी, ज्या वयोवृद्धांकडून अडचणी ऐकल्यात, त्या सोडवून, त्या निरसन करून या परिसराचा एक चांगला भवितव्य घडू। जसं आपण कोल्हारे ग्रामपंचायतीमध्ये गेल्यानंतर वयोवृद्धांसाठी बसण्यासाठी बेंचेस उपलब्ध केलेत, तेथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची कुठेतरी गैरसोय होत होती, ती गैरसोय दूर करण्याकरता त्यांच्या फीजचं आपण बघतोय। आपल्या आदिवासी वाडी वस्त्यांमध्ये त्यांना पाणी घरोघरी दिलेलं आहे, त्यांना मीटर दिलेलं आहे, सर्व रस्ते कॉन्क्रीटचे केलेले आहेत, सर्व ठिकाणी स्ट्रीट लाईट बसवलेले आहेत, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे, प्रत्येक ठिकठिकाणी जिथे गटारांची व्यवस्था पाहिजे त्या गटारांचं नियोजन केलेलं आहे। तर तोच विजन ठेवून आज आपण या पूर्ण पंचक्रोशीत काम करणार आहोत आणि पूर्ण मतदार हा सुज्ञ मतदार आहे। त्यांना त्यांच्या दाराशी येणारा कार्यकर्ता पाहिजे, त्यांच्या दाराशी येणारं नेतृत्व पाहिजे। इलेक्शन पुरता येणारं नेतृत्व ओळखून ती कदापि साथ देणार नाही अशी भूमिका त्यांची आज स्पष्ट होते। दुसरी गोष्ट की इलेक्शन हे हौसेमौजेचं काम नाही। आज 2-4 दिवसाचा प्रचार हा इलेक्शन नाही, इलेक्शन म्हणजे हा भविष्य आहे आणि आपल्या पूर्ण परिसराचा, आपल्या घरात असणाऱ्या वयोवृद्ध माणसाचा, आपल्या घरातल्या मुलांचा, आपल्या प्रत्येकाच्या इतर कुटुंबाचा भविष्य घडणारा विषय आहे आणि या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन आज धनुष्यबाण आपला जी निशाणी आहे त्या निशाणीवरच सर्व मतदान करणार आहेत असं ठाम आश्वासन आणि ठाम ज्या ठिकाणी मी फिरतो त्या ठिकाणी सगळ्यांनी मला विश्वास दिलेला आहे। सगळ्यांनी माझ्याशी, जसं मी त्यांच्याशी वचनबद्ध आहे, जसं मी त्यांच्याशी कटिबद्ध आहे, तर सर्व जनता माझ्याशी कटिबद्ध आहे आणि सर्व जनतेला माझं विनम्र आव्हान आहे की जर इथे आमदार आपले आहेत, खासदार साहेब आपले आहेत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आपले, त्या नदीच्या प्रवाहामध्ये सर्व कामे आज जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य म्हणून जर निवडून दिला तर सर्व कामे त्या प्रवाहामध्ये लगेच निघून जातील। जर मी 250 कोटी रुपयाचं काम छोट्याशा ग्रामपंचायतमध्ये करू शकतोय, तर आज ह्या सर्वच्या सर्व ग्रामपंचायती, फक्त 4 ग्रामपंचायत ताईंसाठी बाकीच्या आहेत, या 4 ग्रामपंचायती 5-50 लाख रुपयाची कामं करणं खूप मोठी गोष्ट नाही। मी कार्यसम्राट आमदार साहेब यांच्या आशीर्वादाने आणि या सर्वांच्या सहकार्याने सांगू इच्छितोय का इथला विकासाचा विजन आहे, त्यामध्ये जर म्हणजे विजय निश्चित आहे। विजय निश्चित झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा, कोणतेही आज जे शब्द दिले ते पाळणारे उमेदवार आहेत, या सर्वांना जाणीव आहे या गोष्टीची। आणखी एक गोष्ट सांगतो, या माणगाव परिसरामध्ये फिरताना एक गोष्ट, सर्व मतदार इथला परमार्थिक मतदार आहे, सर्व जाणीव ठेवणारा मतदार आहे। 5 वर्ष आपल्या घरी आपला पोरगा येतोय, आपला भाऊ येतोय, या गोष्टीची जाणीव सर्वांना आहे असं त्यांच्या बोलण्यात प्रत्येक वेळेस येते। त्यामुळे मी निश्चिंत आहे, कारण की मतदार माझ्यासोबत आहे।
जरी कोणी कितीही कारस्थान केले, कोणी काही केलं, कोणी कशाही पद्धतीचा प्रचार केला, अपप्रचार केला, तरी मतदार राजा आहे. त्या मतदार बटन दाबता नाही, कोण बघणार नाही, कोण कुठे बघणार, तर सर्व मतदार हे यांनी ठरवले की धनुष्य बाणावरच बटन दाबणार आहे. धन्यवाद.